महाराष्ट्र न्यूज। सरपंच उपसरपंच यांना जीवे मारण्याचा ठार मारण्याचा प्रयत्न उघडकीस। मेहुणबारा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। चाळीसगाव वार्ताहर दसकेबर्डी येथील सरपंच उपसरपंच यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपघाताचा कट रचला होता। तो मेहुणबारा पोलिसांनी उघडकीस आणून आरोपींना अटक केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की 25 फेब्रुवारी 2020 रोजी मेहुणबारा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नामे ईश्वर उर्फ भैया लक्ष्मण अहिरे उपसरपंच दसकेबर्डी यांच्या तक्रारीवरून अपघाताचा गुन्हा दाखल झाला होता। नमूद गुन्ह्यातील फिर्यादी अहिरे व सरपंच यांना गावातील राजकीय वमनस्यातून 26 जानेवारी 2026 रोजी रात्रीचे वेळी त्यांच्याकडील बुलेटला शिदवाडी शिवारात समोरून येणाऱ्या पिकअपने जोराने धडक दिली। दोघे खाली पडल्याने यावेळी सरपंच भगवान उत्तम देवरे गंभीर जखमी झाले होते। फिर्यादी अहिरे यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा बाबत संशय व्यक्त केला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पा पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, पोलीस उपविभागीय अधिकारी विजय कुमार ठाकुरवाड यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे यांनी गुन्ह्याचे तपास अधिकारी सुहास आव्हाड व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य सूचना दिल्या। त्याप्रमाणे तपास अधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास करून फिर्यादी यांची बुलेट मोटरसायकलला जीवे ठार मारण्याचा उद्देशाने धाक देणाऱ्या पिकअप मालकास पिकअप वाहनासह ताब्यात घेतले। पिकअप वाहन मालकाकडे कौशल्याने तपास केला असता असे उघडकीस आले की सरपंच उपसरपंच यांचे दसकेबर्डी गावामध्ये राजकीय मतभेद असल्याने गावातील भीमराव पांडुरंग रोकडे, सचिन भीमराव रोकडे, गोविंदा विठोबा माळी, लक्ष्मण अशोक महाजन, सर्व राहणार गुढे पिकअप वाहन चालक अशांनी कट रचून सरपंच भगवान उत्तम देवरे व उपसरपंच ईश्वर उर्फ भैया लक्ष्मण अहिरे यांना पिकअप वाहनाने धाक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्याने अपघाताच्या गुन्ह्याचे कलमे कमी करून खुनाचा प्रयत्न केल्याबाबतचे कलम लावून आरोपींना अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्याचा तपास मेहुणबारा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहे।